उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. आज या ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी घोषणाबाजी अजित पवारांसमोर केलेली आहे. काय नक्की मागणी आहे, काय मागणी केलेली आहे, आपण काय मागणी केलेली आहे, काय मागणी केलेली आहे, कशासाठी आपण अजितदादांना भेटलेले आहात? आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण हवं आहे. आम्हाला आतापर्यंत शासनाला फर्स्ट वगैरे आरक्षण दिलेलं आहे, तरी आम्हाला ओबीसीतून आरक्षण देण्याची आमची सक्त मागणी आहे. आम्ही तटस्थ भूमिका घेणार आहोत. आम्हाला कोणता पक्ष नाही, कोणता राजकीय नेता नाही, आमचा एकच नेता जो जरांगे पाटील सांगतील तोच आम्ही निर्णय घेणार आहे. इथून पुढे आम्ही जो जरांगे पाटील सांगतील तोच निर्णय घेणार आहे. तरी सगळे राजकीय पक्षांनी याची नोंद घ्यावी. यानंतर आम्ही अजित पवारांना निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनावर अजितदादांनी काय आश्वासन दिले आपल्याला? आश्वासन काहीच नाही, फक्त बोलण्यापुरतं. ठीक आहे, बघू, आम्ही एवढंच बोलण्यापुरतं, दुसरं काही केलं नाही. निवेदनात आम्ही ओबीसीतून आरक्षणाची मागणी केलेली आहे. आम्हाला सगळ्या सोयऱ्याची अध्यादेश लागू करण्याची मागणी केलेली आहे. आम्हाला आतापर्यंत 10% 15% नको आहे, आम्हाला 50%च्या मधूनच आरक्षण हवं आहे. ही आम्ही ठोस भूमिका मांडलेली आहे मराठा समाजाने. या ठिकाणी मराठा आंदोलकांनी या ठिकाणी घोषणाबाजी केलेली पाहायला मिळते आणि अजित पवारांना या ठिकाणी निवेदन जे आहे ते दिलेलं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उन्हाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, महांग्रा, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.